सर सर आज तुम्ही इथे माझ्या एरियात आलात सर. तुम्ही आलात सर. मला इतका आनंद होतोय ना सर. मला शब्द सुचत नाहीयेत सर. ॲक्च्युली सर मला नर्वस व्हायला झालंय सर. खूप भीती वाटतेय सर. होता कारण आतापर्यंत तू कोरस मध्ये गात होतीस. आज तुझ्या एरियामध्ये कार्यक्रम आहे म्हणून सहगायिका म्हणून माझ्यासोबत गातेस. तुमच्यामुळे डोंट टेन्शन येणारच. अरे आतापर्यंत मोठमोठं गायक माझ्यासोबत त्यात आता तू. पण मला खूप टेन्शन आलंय सर. पोटात गोळा आलाय माझ्या. डोंट वरी मी आहे ना. पुढे 19-20 आहेस पण शेवटी लोक अंशुमन विचारायला ऐकायला येतात यार. का नमस्कार. हॅलो एव्हरीवन. मी या शोचा अँकर गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. माय गॉड. अरे बाप रे बाप. मरतो काय मी. सरगम कुरुडकर. सरू कुडू डुकारो ये सारो ये गारो ये हॅलो अरे हे काय कुरू काय. अरे सर गौऱ्या माझ्या नावातली 2-2 अक्षर घेतो आणि असंच बोलतो सर मला. सर माझ्या लय माग लागलाय तो. मी नाही भाव देतो त्याला. लय माग लागलाय सर. कमॉन तू माझ्यासोबत गातेस आता काय तू भाषा बदलली डायरेक्ट करू पुरे. बरोबर नाही वाटत आहे. आता आपल्या एरियात आल्यावर काय होणार. गौड्याला बघितल्यावर असंच होतंय सर. मला लय जीव टाकतो माझ्या. आता गाण्यात जीव टाकायचा. ओके गाणं महत्वाचं. शो महत्वाचा आहे नाही का. एरिया असला तरी शो जास्त चांगला झाला पाहिजे नाही का. हो सर. येस कोण आहे. काय तू यांना ओळखलं नाही. नाही कोण आहे. अंशुमनजी विचारे माझे गुरु. हा गुरु. हे गुरु. अच्छा म्हणजे हे ते आहेत का जे तुझ्यासोबत गाणार आहेत. हे मी त्यांच्यासोबत गाते. तेच ना तुझ्यासोबत गाणार आहेत तेच ना तेच ते नसतं रे बाबा. लय मोठे हिट सिंगर आहेत ते. ठीक आहे सर सुरू करूया. तर नमस्कार मंडळी. आज आपल्या समोर हिंदी आणि मराठी चित्रपट सुट्टीतले सृष्टीतले हा तेच मराठी आणि हिंदी चित्रपट सुट्टीतले आगगाडीचे गायक. आगगाडीचे नाही आघाडीचे. कोण आहे. तेच ना सांगलं त्यांना. आगगाडीचे गायक अंशुमन विचारे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत बरेच परफॉर्मन्सिंग केलेले आहेत. त्यांना खूप असे जुने असे बॉलिवूडचे अवॉर्डिंग वगैरे मिळालेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्याकरता क्लॅपिंग. पण आता ज्या मुली करता तुम्हाला क्लॅपिंग द्यायच्यात ना त्या आपल्या एरियातली शान आपल्या एरियाची आन बान सुर सरगम कुरुडकर हिचा करता जोरदार We love you सरगम फारच प्रेम दिसते एरियातल्या लोकांना. सर जरा सांभाळून घ्या बरं. अरे डोंट वरी. नाही तिचं नाव सरगम आहे पण सरगमचेच वांदे तिचे. पण डोंट वरी मी सांभाळून घेईन. आफ्टर ऑल कसं लोक मला ऐकायला आलेली आहेत. डोंट वरी मी सांभाळून घेईन. ठीक आहे सर बस तुम्ही प्लीज बसा. सुरू फाड दाल एकदम जरा लेवल मध्ये हे काय माझ्यासोबत गाताय तुम्ही आता. हो सर. सुरू करूया आपण. हो सर. तर मंडळी खरं म्हणजे तुमच्या एरियामधून ही लहानाची मोठी झाली आणि नाव कमवते. माझ्या कार्यक्रमात कोरसमध्ये गाते आहे. आज तुमच्या एरियामध्ये कार्यक्रम आहे म्हणून तिला मी सहगायिका म्हणून घेतलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. सरगम होल्ड. ओके आता तुम्हाला खास बॉलिवूडचे नगमे ऐकवणार आहे मी. जुन्या नव्या गाण्यांचा असा मस्त मिलाप तुम्हाला ऐकवणार आहे. माईक प्लीज. त्यांना द्या. तो शुरू करते हैं बॉलीवुड के नगमे. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. गुड सरगम. हो सर. सुरांकडे लक्ष दे. हो सर. नाही ठीक आहे बेटा ठीक आहे नो प्रॉब्लेम. शुरू करते हैं. तेरी बिंदिया रे तेरी बिंदिया रे हाय तेरी बिंदिया रे. सजन बिंदिया लेगी तेरी निंदिया रे हाय तेरी बिंदिया रे.
सजन बिंदिया ले लेगी तेरी निंदिया रे हाय हाय तेरी बिंदिया रे. अरे आपल्या एरियाची पोरगी आहे, काय गात आहे. वा 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 वा, आवडलं आपलं गाणं. हे बघा, हे घ्या. आपलं गाणं तुम्हाला चेक. थँक्यू सर. क्या बात आहे, काय प्रेम आहे तुझ्यावर. बघितलं त्यांचं प्रेम. आत्ता शो सुरू नाही झाला आणि चेक पण मिळाला सर. बघू बघू. 21,000. 21,000चा चेक दिला तुला. माझं पेमेंट 12,000 आहे, तुला 21,000चा चेक दिला. सर त्यांचं प्रेम आहे ना सर. हा, बरोबर. आपलं गाणं मस्त झालंय. हा पण मला चेक आला पाहिजे होता ना मग. मला पण मिळेल चेक. तुम्ही छान गा ना. मी स्केलमध्येच आहे, तू 2 नोट खाली होतीस, लक्षात ठेव. सर पण नोट मला मिळाली आहे. थँक्यू तुमच्या रिस्पॉन्सिबल. थँक्यू थँक्यू. जोरदार टाळ्या सरगमसाठी प्लीज. थँक्यू. असंच प्रेम करत राहा, पण तुमच्या टाळ्या ह्या जास्त महत्वाच्या आहेत. सरगम कसं आहे, हे टीम वर्क आहे. हो सर. आता तुला 21,000 मिळाले. हा. पुढच्या गाण्याला कदाचित मला 50,000 मिळतील. हो, पण सर. आपण नकोस, आपण वाटून घेऊ. डोंट वरी. हो मला बघायला आले, मला ऐकायला आले लोक. सर तुम्ही. येस नो प्रॉब्लेम बेटा. सुरू करते. आता तू कोरस गा. हो हो चालेल. गाणं मी गातोय, तू हो, कोरस हो. गा. ओके सुरू करते. 1 2 3 4 स्टार्ट. तुरुरुतुतु, तुरुरुतुतुरुरु, तुरुरुतुतु, तुरुरुतुतुतु. दिल दो. एक सेकंड. ऍक्च्युअली गाणं सुरू झालेलं नाहीये. तुम्हाला गाणं ऐकायचं नाहीये का? गाणं ऐकायचं नाहीये. सर त्यांना कोरस आवडलाय सर. आपण गाणं तर सुरू होतं ना आधी. पण कोरसच आवडलाय म्हणून वन्स मोर मिळतोय सर. ओके आता कोरस मी गातो, तू गाणं गा. हो 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 चालेल. ओके हा प्लीज प्लीज. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. 1 2 3 स्टार्ट. दिल तो पागल है, दिल दीवाना है. दिल तो पागल है, दिल तो पागल है, दिल दीवाना है. 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 काय तुम्ही ऐकतच नाही यात. ऐकतच नाही तुम्ही. मग मी ही कोरस गाते तेव्हा टाळ्या देतात. आता मी कोरस गाते मला देत नाही तुम्ही टाळ्या. सर 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 त्यांना मला ऐकायचं ना सर. तुला ऐकायचं, मी काय झाडू काढायला इकडे आलोय. सर तसं नाही सर. तुम्ही ग्रेटच आहात सर. पण हा माझा एरिया ना वाटते बंबो. येस येस. ओके आता मी तुमचा रिस्पॉन्स खूप छान आहे. थँक्यू थँक्यू. सरगमसाठी टाळ्याच घेत आहे. आता मी तुम्हाला सोलो गाणं ऐकवणार आहे. नाही सरगमचं आणखीन काहीतरी गाणं होतं त्याला कापून टाकेल. एक मिनिट. कापून बिपून बोलतात मला. सर ऐका, ते असे नाही ऐकणार सर. त्यांचं नाही ऐकलं ना तर ते कोंबडा बनवतात आणि अंड पण द्यायला लावतात सर. अरे पण आता माझं सोलो गाणं आहे. मी काय करू मग आता? तुम्ही गा, मी काहीतरी करते. तू काय करणार सर? सर मी म्युझिक देते. अगं तुला कोरस देत आहे तर म्युझिक काय देणार ते आहे? नाही ऐकणार ना तसे. तुम्ही गा ना, मी करते काहीतरी. हा सुरू करा. ओके सर. येस येस येस. ओके ओके. 1 2 3 स्टार्ट. ये रात में जो मजा है, मजा ये कुछ नया नया है. दिल को आज क्या हुआ है,
झुम 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 बाबा झुम 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 बाबा झुम 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 बाबा बरोबर गातोय काय वाटलं नाही त्याला काय होत माझ्यावरचं प्रेम आहे ते हे बघ माझ्यावरचं प्रेम का मी काय कसे फाडतो माझ्यावर काय नाही एवढा मरमर नको प्लीज प्लीज चिडू नका मी चिडत नाही पण कसे फाडतो का तुम्ही कोणी काय हे करत नाही कोणा तुमच्या घशाला त्रास होईल सर नका चिडू होतोय मला घशात त्रास मी कधीपासून करतो शांत व्हा प्लीज शांत व्हा आता मी विचारतो कोण तुम्हाला माझं सोलो गाणं ऐकायचं आहे माझं सोलो गाणं ऐकायचं माझं म्युझिक ऐकायचं काय दत्ता काय चाललंय हे काय तुमच्यासाठीच माझ्यासाठी कॉर्पोरेट मॅनर्स ट्रेनिंग याच्याने सांगितलंय येस 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 ते तुम्ही मलेशियाला जाणार आहात ना तू काय असतो रे तू काय असतो माझ्या टॅलेंटवर चाललोय मी नाही म्हणजे जा पण त्यासाठी परदेशातून खास ट्रेनर येणार आहेत रिअली जेसिका सुभेदार जेसिका सुभेदार हो आपल्या विशाखा सुभेदार मॅम आहेत ना त्यांची थोरली जुळी बहीण अरे बापरे ही एवढी तर थोरली केवढी असेल हरकत नाही बडा Yeah. We should just reach in the office. Yeah. Don't you worry at all. I'm comfortable here. Yeah. There's traffic out there. That's fine. But एक minute. What is the name of that employee? What is the name of that employee? Okay. Samir Chowgule. Yeah, I'm myself Samir Chowgule. Okay. Hi. Clerk of this. Okay. Good morning. He's just standing here. Yeah. Have a nice day. Yeah. Thank you. I'm just talking on the phone, please. Yeah. He's just next to me. He's a good guy, decent guy. Yeah. Very innocent. तुझं ना उगाच काहीतरी असतं विशू. Come on. Anyway, मी बघते. I'll handle the case. Okay. चलो bye. Have a nice day. Yeah. छान आहे तुझं ऑफिस by the way. It's very positive. Nice. Okay. चलो bye. Have. Hello. Myself, Jessica Subedar. Why? What are you doing? इंच पिंच तुम्ही सेम तुमच्या बहिणीसारख्या दिसता विशाखा सुभेदार सेम दिसता तुम्ही Come on. Are you kidding? आता आम्ही ट्विन्स आहोत म्हटलं आम्ही सारख्या दिसणार ना. नाही बरोबर. Anyway, you're so cute. You're very cute. हे माझे Yeah, you're very cute. म्हणजे विशू उगाच सांगते की तुम्ही म्हणजे ऑफिसला लागलेली कीड आहात. कीड म्हणते तुम्हाला No. But you're just like kid, you know. Kid. Yeah. Very nice. And she calls you. Most of the time she calls you Kitanu. कीटाणू But nahi. I found you Futanu. Futanu? Yeah, very healthy food, Futanu. Oh my God, thank you very much. Because of you, the atmosphere is so healthy here. Right? नाही ते पण असतंच बरं काय तसं काय हे नसतं Actually, विशूचं आणि माझं कधी पटत नाही. What are you doing? इंच पिंच माझं पण पटत नाही Anyway, let's. नाही ऍक्च्युली प्रॉब्लेम तोच आहे आता तुम्ही आहात म्हणून मी सांगतो Okay. म्हैस नुसती बसलेली असते खुर्चीवर Really? अख्खं ऑफिस मी एकटा सांभाळतो Oh. तुम्ही आहात म्हणून मी सांगत नाही खरं सांगतो मी परवा आली होती माझ्याकडे नाही आता हे तिच्या समोर जर बोलला असतात तर कदाचित तिला ते मान्य झालं अरे नाहीच होणार ना तिचं असे सटकन माझ्याशी वाटतं She's like that ना only. चेहरा समोर आली की माझ्याशी वाटते तुम्हाला खरंच सांगतो Right. परवा आली होती माझ्याकडे हाफ डे द्या आउट She came to you. अरे हे फेस टू फेस शी केम आय सेड आउट You said out. अरे चौगुले देवाला घाबर रे चौगुले किती खोटं बोलतोस हा अरे समीर भोगलेऐवजी चुकून समीर चौगुले नाव छापलं अरे प्रिंटिंग मिस्टेक मुळे जातोस तू मलेशियाला तुझी लायकी नाही जाण्याची यू सूक्ष्म सूक्ष्म डायनोसॉर
Where you? Huh? Where I'm junior clerk and where you Sipahi? How much antar between both of us? Out from here. Dattu, go. What? मॅडम याला खरंच वाटतं की तुम्ही विशाखा मॅमच्या बहीण आहेत म्हणून. What? Boss sister you मस्का? Once I तळपायची आणि मस्कतला गेली ना. No problem. I don't want to. Okay. Out from here. Dattu. This is ridiculous. Go. Fundamental. You don't have any right to talk with the seniors like that, okay? Say sorry to him. Say sorry. सॉरी. And can you leave from here? Can you leave? If you want to concentrate on our work, okay? Go. This is a same my भावना. Dattu. Come. दिस इज माय भावना. काय बोलला? दिस इज माय भावना. Get out from here. जा तुम्हाला. Hey, This is a ridiculous of the fundamental rights of the tournament. Okay. Alpha Roger. Okay. Relax. What is it, Alpha Roger? No, just English. Okay. Just English. Anyway, so come to the point. Yes. So I'm here to teach you the table manners, Yes, ma'am. corporate manners. Yes. Okay, so you're going abroad, right? Foreign, right? So you should be your behavior should be very gentle, very kind. You know, like gentlemen you should behave. जरासं म्हणजे मला इंग्लिश येतं त्याचा प्रॉब्लेम नाहीये. Okay. पण मराठीत येतं तुम्हाला येते की मी नाही? तुम्हाला सांगते की तुम्हाला तिथे जाऊन खूप छान वागायचं आहे. ओके, सी कसं असतं, शीतावरनं भाताची परीक्षा केली जाते, राईट शीतावरण. सो तुमच्या मॅनर्स वरनं आपल्या कंपनीची इमेज ठरणार आहे. सो यू शुड बी व्हेरी काइंड. सो समजा उद्या तुम्ही फॉरेनला जाताय, तिथे गेल्यावर तुमच्या आपल्या क्लायंटनी तुम्हाला इन्व्हाइट केलं डिनरसाठी. मज्जा. येस. मजा येणार. समजा त्यांच्या घरी तुम्हाला इन्व्हाइट केलं, तर तुम्ही कसे कराल? तुम्ही कसं वागाल? ओके, काय कराल तिथे जाऊन? मी म्हणजे लिसन, इथे टेबलावर जेवण ठेवलेलं आहे. मी असं दारातून आलो. ओके, व्हेरी जेंटल, काइंड, या सॉफ्ट, गुड. Hey guys, very good. Slowly. Hey, hello. What are you doing? पनीर चिल्ली आहे. What are you doing? Hey, hello. Hey, don't do that. Ridiculous. Hey, hello. Hey, what are you doing? Hey, get up. Silly guy. It's hard, Samir. Saugul, it's hard. Is this the way? Actually, Why are you running like that? पनीर चिल्ली कधीच बघितलं नाही. असं धावायचं नाहीये. टेस्ट मी शुड गो स्लोली. एवढं धावा करायची नाही, आरामात सगळं घ्यायचं, स्लो. पण मी आलो व्यवस्थित इथपर्यंत ना. फक्त तिकडे चुकलो. ग्रेसफुली चालायचं. ग्रेसफुली. I'll show you what is a grace. You know, ते जे असं करत आलात ना, you should not do that. असं प्रॉपर हॅलो. Properly you should take play like that. आणि मग बोल असं घ्यायचं आरामात. Very slowly. Yeah. Come. What is this? हे काय? तू आता आला तसंच चाललो सेम. मी अशी चालले. एक मिनिट, मला इमिटेट करायचं नाही. सी, आय एम फीमेल अँड यू आर मेल. ओके, सो हॅलो, शट अप. अरे यू आर मेल म्हणून. शट अप. हे मेल म्हणून असं काय कुगडीचा आवाज करते? नॉनसेन्स. मेल पुरुष आहात ना तुम्ही? पुरुष म्हणजे अरे पुरुष मला माहिती आहे. पुरुष आहे बा. पुरुष. येस मॅम. येस पुरुष. सॉरी. येस. Okay, now good. Okay, now sit at the table. अजून 3 व्हेरायटीज आहेत तुम्हाला. No need. I've seen your varieties. 3 seasons झाले. I've seen your varieties. The same. Tasty. Same. तुम्हाला सांगू राहिले. Shut up. I've seen your varieties. Okay. Now आड्यातच नाही तर पोळ्यात कुठून येणार? शपथ. सेम म्हण आहे मराठी तशी. मी मराठीत असली म्हण म्हणले. ओके, एनिवे, सिट ऑन द चेअर प्लीज. या, आता जर कोणी बाजूला बाई उभी असेल तर आपली चेअर, तिची चेअर बाजूला करायची आणि तिला पण ऑफर करायची बसायला. ओके, बाई असली पाहिजे ना. मग मी कोण आहे? हो, येस. लेट इट बी राहू. आय विल ऑफर यू ना. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. सिट. हा बसा. माझ्या सकट ढकल. ओके.
नाव दिस नॅपकिन. हा याचं काय करायचं? ओके आय टेल यू. हा नॅपकिन असं घ्यायचा आणि इधर से कम करो, थोड़ा इधर से भी थोड़ा कम करो. सलोनमध्ये बसलायस हा आणि इधर से कम करो उधर से कम को आहेत काही नॉनसेन्स. ओके ॲप्रन नाही आहे, नॅपकिन आहे. ओके तुम्ही खाताना काही अंगावर पडू नये, मांडीवर पडू नये आणि कपडे खराब होऊ नये म्हणून हे नॅपकिन घ्यायचे. ओके इज दॅट क्लिअर टू यू? क्लिअर मॅम. ओके सो एक मिनिट, वन मिनिट, कम हिअर, कम हिअर. नाव शो मी फोक. व्हॉट इज हे? फोक. फोक वाजवा रे. This is our folk, our culture. I love my culture. I love my folk. Shut up! मी तुम्हाला फोक डान्स बद्दल नाही विचारलं. आय एम आस्किंग अबाउट दिस फोक. फोक म्हणजे काटा. ओके याला folk म्हणतात? दिस इज फोक, दिस इज स्पून. ओके okay, अँड दिस इज सूप स्पून. And this is dao. And this is dao. This is डाव उलटला. That's a fun element of my. Vishu says right. It's criminal to work with you. Thank you, ma'am. Thank you what? Nonsense. Nonsense. Come here. Okay? So हे तुम्हाला कळलं? Fork, spoon. Okay? So आता आरामात पद्धतीने see, remove it like this. Okay? सूप कसं घ्याल? Tell me. Show me. सूप बाउल मध्ये घ्या. एकदम सावकाश. Smoothly. Hey! Don't do that. चव घ्यायची नाही आपल्याला. ओके व्हेरी स्मूथली सावकाश, व्हेरी सॉफ्टली सावकाश. नाव टेक. एवढं सावकाश नाही, कम ऑन. हे सगळं सांडवताय तुम्ही. नो स्मूथली घ्यायचं असं सूप आणि आरामात प्यायचं. सी लाईक दॅट. ओके आता हे स्मूथली पिऊन दाखवा मला. एकदम सावकाश. चमचा ओठाजवळ तरी द्या. एवढं नाही, एका सूपवर अख्खं स्किट नाही आपलं. पटपट करायचं. हा व्हेरी. इज दिस अ वे टू ड्रिंक सूप? This is the only way to drink soup. Other no, incoming not free, na? Shut up! Nonsense. ते वाईट टाक. हा? जे ते सूप लागले ओठाला ते पुसा प्लीज. हे हॅलो काय डुईंग? असं नाही पुसायचं. नॅपकिन आहे ना, नॅपकिन पुसा ना. नॅपकिन खराब होईल ना. हे काय आपलं त्याच्यासाठीच आहे ते. नाही त्याच्यासाठी नाही. Napkin is for the same बनियनला reason. नेहमी पुसतो. बनियन बघा ना. अरे हॅलो डोंट डू दॅट. मलेशियाला गेलेलं असं बनियन पुसणारच का? नो असं नाही करायचं प्लीज. व्यवस्थित हे आहे तर नॅपकिन आणि असं टॅप करायचं आरामात. असं टॅप करायचं. नाही हे तिकडे. What? Okay. So now let's move towards starter. Okay? Okay. हा हे काय आहे मॅम? Starter. Fantastic. What a sense of humor you have. Thank you, ma'am. Brilliant. Standing ovation for this. Thank you. Sit down. So this is starter. अच्छा, गावात. हे starter आरामात. पनीर चिली. Very slowly. जेवण ही 50 वर्षातून पहिल्यांदाच घडणारी घटना आहे का तुमच्या आयुष्यात? आरामात. रोज जेवताना तसं जेवायचं. ओके 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 रोज कसं जेवता तसं जेवायचं. ओके सो हा फोक. सॉरी इट्स ओके. सर हा फोक आहे, नाईफ आहे. ओके हे असं
तोडायचं असं व्हेरी स्वीटली आणि मग फोकने असं ते उचलायचं आणि खायचं. ओके शो मी. नॉट हिअर मी वाटलंय ना तुम्हाला त्याच्यात. ओके खून नाही करायचं त्याचा. नो नो आडवा 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 खून नाही करायचं. ओके असं 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 येस असं असं. नो नो आय टेल यू. आय लव्ह विशाखा मॅडम. हॅलो एक मिनिट व्हॉट आर यू डुइंग. व्हॉट काय केलं तू. नो 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 असं नाही खायचं. एक मिनिट. डोंट यू एव्हर टच फूड विथ बेअर हँड्स. इज दॅट क्लिअर. अजिबात हात नाही लावायचा. हात नाही लावायचा फूडला. असंच खायचं. जिराफ आहेस तू. जिराफ आहेस असं खायला. तुम्ही आता मला हात नाही लावायचं म्हणून मी असं करतो. क्रेझी. म्हणजे असं बोटाने नाही खायचं. काटे चमचे आहेत ना ते मग ते वापरायचे. खराब होतील ना परत. अरे ते त्यासाठी असतात ना मॅड. ते त्यासाठी असतात मंकी. पेग कमे. ओके खा. हा ओके असं नाही. असं 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 त्याच्यात असं अडकव त्याच्यात. कुल कुल. हा गुड व्हेरी गुड. खाली का टाकले ते. अरे खिशात ठेवले. प्लेट मध्ये ठेव. नॉनसेन्स. प्लेट मध्ये ठेवायचं. काहीही करताना लक्षात घ्या. टेबलावर काहीही करताना फक्त काट्या चमच्याचा वापर करायचा. दॅट्स इट. ठीक आहे हरकत नाही मॅम हरकत नाही. तिथेच ठेवायचं प्लेट मध्ये. अरे तुम्ही आता मला काट्या चमच्याचा वापर करायचा. मला खा झाली. मी खातो. खाजवायला कोणी काटा चमचा वापरता का. नॉनसेन्स. अरे मग काय बाबा काट्याने काय घरी जायचं का खाजवायला. पण वर टेबलावर खाजवायचं कशाला. बुटकं वांग मेला घुबड माकड. डुक्करच तू. डुक्कर एक नंबरचा. अशा सेम मला लायकीचं नाहीयेस. असं सेम विशाखा ताई शिवा देतात. अरे मीच आहे ती. नॉनसेन्स. मीच आहे ती. तुला एवढंही कळत नाही. बापरे काय शॉक बसतो. तुला एवढंही कळत नाही. एक जळला वीग लावून आले. कपडे बदलून आले. ऍक्सेंट बदलला तरी तुला कळत नाही. कळली तुझी बुद्धिमत्ता काय आहे ती. नॉनसेन्स. चाललाय मलेशियाला. इथे काश्मीरच्या सिग्नल जायची लायकी नाही तुझी. नॉनसेन्स. आता कळलं ना सीसीटीव्ही फुटेज मध्ये एचओला कळलं असेल की समीर भोगले इज अ राईट पर्सन टू सेंड मलेशिया. नॅट समीर चौगुले. नॉनसेन्स. इतना बड़ा धोखा. धोखा 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 धोखा. मंडळी एका सेलिब्रिटीला जबरदस्त टेन्शन आलंय. तर ते नेमकं काय आहे आणि त्यावरती काय उपाय सापडतोय हे जाणून घेऊया. हा धमाल परफॉर्मन्स घेऊन येत आहेत कॉमेडीची दोन खणखणीत नाणी भूषण कडू आणि अंशुमन विचारे. कोण आहे. कुकरची शिट्टी. इथे माझी टरकलेली कुकर पण शिट्ट्या मारतोय. नमस्कार. मी सेलिब्रिटी अंशुमन विचारे. खरंच ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का. म्हणजे मी घाबरलोय का. अहो काय झालं माहिती आहे. आठवड्यापूर्वी माझा एक कॉन्ट्रॅक्ट शो होता आणि तुम्हाला माहिती कॉन्ट्रॅक्ट शो म्हटलं आपण ॲडिशन घेतो आणि रिस्पॉन्स आला की ॲडिशन वाढतो आपण. तीच अंगाशी आली हो माझी ॲडिशन. मी बंकसमध्ये बोललो की अरे वा बंकसमध्ये भरपूर लोक जमा झाले आहेत. वा वा काही काही लोक मैत्रिणीसोबत आलेले आहेत. लोकांचा रिस्पॉन्स आला. मी चेव चढला मला एकदम. काही काही लोक बायकोसोबत आलेले आहेत. टाळ्या वाजवल्या. मी आणखीन चेव चढला. म्हटलं अरे वा काही काही लोक आपल्या लफड्यासोबत आलेले आहेत. आणि लोक आणखीन चेव चढला. म्हटलं तुम्ही आज वहिनी दिसत नाही सोबत. तो उठला. मला वाटलं रिस्पॉन्स आला सॉरी. तो उठला कारण त्याच्यावर तरी खरंच बायको होती हो. उठला. मला वाटलं स्टँडिंग ओवेशन देतोय. मी 2-3 डायलॉग आणखीन मारले. तो वरती आला आणि सिटिंग ओवेशन दिलो मला त्याने. सिटिंगला पाहिला पळालो मी तिकडून. आयुष्यपत. आणि सारखे त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन येतात. जीवे मारायची धमकी दिली त्याने मला. आयुष्यपत. पण मी पण शाळा आहे. मी पोलिसांकडे प्रोटेक्शन मागितलं आणि आपण सेलिब्रिटी असल्यामुळे पटकन प्रोटेक्शन मिळतं आपल्याला. आता मी बघतो कोण माझा काय वाकडं करतं ते. पण पोलीस आलेले नाहीत. काय कळत नाही. वा
कधी येणार आहे पोलीस? कोण आहे? अच्छा बेल आहे बेल. अरे हवालदार जाधव रिपोर्टिंग काय करतो? बस बस बसा बसा सांभाळा. बसा इकडे बसा. नाही सावकाश बसा बसा. सांभाळा सावकाश. एकदम काय एकदम यांग थू नाही वय झालं तरी एवढं कसं चुकेल हो? यांगतू नाही थँक्यू असेल ना. यू आर केलवम. काय म्हणाला? यू आर केलवम. काका सुवर्ण क्षणाचे मानकरी होण्याच्या दृष्टीने चाललेले आल्याला थुकरट बंक मारतायत एकदम. नाही असं नाही. नाही इथे ठेवतोय ते. मी काय म्हणतो काका मी कोण तुम्ही नक्की? म्हणजे सेलिब्रिटी अंशुमन विचारे तूच. विचारता की संशय घेताय? नाही विचारतो कन्फर्म करतोय. तूच अंशुमन विचारे ना. हो. मग तुझ्याच प्रोटेक्शन साठी मला पाठवलं इकडे. काय मस्करी करताय काय? अहो काका असं काय करताय? अहो ह्या वयात माणूस 3 वेळा रिटायर होतो माहितीये का तुम्हाला? अरे म्हातारा दिसत असलो ना तरी कमी समजू नकोस. अरे अजूनही मनाने तरुण आहे मी. तरुण? ऍडमिट केलं तर 2 रक्ताच्या बाटल्या भरून तुम्हाला पाठवायला लागेल. काय बोलताय तुम्ही काय बोलताय? अरे काय बोलतोय म्हणजे खरं तेच सांगतोय. आता 59 वर्षाचा आहे. पुढच्या महिन्यात 60 लागेल आणि मग रिटायर्ड. थोडक्यासाठी रिटायर्ड होतोय नाही तर कमिशनरच झालो असतो मी. क्या बात आहे. हा मी आहे ठणठणीत आहे. काय काळजी करू नकोस. अरे असं जरी म्हातार वय दिसत असलं ना तरी ड्युटी एकदम चोख बजावतो मी. माहिती आहे का तुला? हवालदार जाधव रिपोर्टिंग सर. असू दे. अहो सोफा तिकडे आहे. तुम्ही बसाल तिकडे सोफा नसतो. आपल्याकडे सोफाला जावं लागतं. ती सिस्टम अजून आलेली नाहीये अजून. आपण बसू तिकडे सोफा. आली असती तर सोपं पडलं असतं ना. आज नक्की सुवर्ण क्षणाचे मानकरी आहेत. ऐका ना मी काय म्हणतोय तुम्ही काय आलात? दुसरं कोणाला तरी पाठवायचं ना प्रोटेक्शन. माझं पण तेच म्हणणं होतं. मी तेच म्हणतो. काय करतात चांगल्या चुंगल्या कामाला इतर माणसांना पाठवतात आणि एखादा मेला तरी काही फरक पडणार नाही अशा ठिकाणी मला पाठवतात प्रोटेक्शनला. म्हणजे काय म्हणायचं काय? मी मेलो तर काय फरक पडणार नाही? काय बोलतोय का? हा कुठला बंदोबस्त आहे तुमचा? बाळा तसं नाही. काय झालं बाकीचे पोलीस आहे ना स्पेशल बंदोबस्ताला गेलेत. का? आज गौरव मोरेचा सत्कार आहे. कोणाचा? गौरव मोरेचा सत्कार आहे. त्यामुळे सगळे लेखक पिसाळलेत. बाहेर दंगल उसळण्याची शक्यता आहे. गौरव मोरे? हो गौरव मोरे. हो त्याचा सत्कार आहे. अरे कुठे चाललंय जग हे? प्रलय येणार म्हणता तू येणार नाही आलाय. मी काय म्हणतोय तुम्हाला झेपेल का? जमेल का माझं प्रोटेक्शन करणं? खरंच जमेल का? तू काही काळजी करू नकोस. अरे मी व्यवस्थित करणार. कळलं? अरे अजूनही 10 हत्तींचं बळ आहे माझ्या मनगटात. हे मनगट आहे? बुटापेक्षा जाड्या म्हणून त्याला मनगट म्हणायचं का? हातात घड्याळ बांधल्या म्हणून त्याला मनगट म्हणायचं? काय काय खरं तुम्हाला जमेल का? हो अरे जमेल. काही काळजी करू नकोस. म्हटलं ना 10 हत्तींचं बळ आहे. कुठे थांब. अरे ऐक एक काम कर. काय? जाऊया आपण निघूया. मी येतो तुझ्या बरोबर. चला ना प्रोटेक्शन द्यायला. फक्त एक काम कर. काय? हे घे हे जरा घे. काय देताय? काय 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 निघतंय की नाही सांगा ना. हो निघणारच आहे म्हटल्यावर. नसतं तर कसं निघालं असतं ते? बरोबर आहे. कोण जादूगर आहे का? हो माझंच चुकलं. तर एवढं बोलायची काही गरज नव्हती. हा बाम आहे. हा बाम? हा बाम आहे. बाम काय? एक काम कर जरा पाठीला लावून दे बाम मला. जाम होत आहे. मी सेलिब्रिटी सांगतो. मी सेलिब्रिटी आहे. बाम लावायला सांगताय मला तुम्ही? अरे काय रे? अरे तू स्वतःच्या बाप. ऐका ना हो. ऐका ना. अहो नाही हो. स्वतःच्या बापा बरोबर असं बोलतोस तू? म्हातारा माणूस आहे वयस्कर माणूस आहे म्हणून काय वाटेल बाबच लावून द्यायला सांगतोय ना? सॉरी काय वेगळं काम सांगितलंय तुला? चुकलं माझं. लावून द्यायचं पटकन. त्यात काय चुकलं. लाजायचं काय लावायला? नाही ठीक आहे. वडिलांचं नाव काढलं म्हणून मी बोलतोय. नाही तर एवढे काही केलं नसतं. काय करतोय? बाण लावायचं ना. लाव व्यवस्थित चोळून दे. तुला सांगतो पूर्वी आहे ना माझी कंबर दुखी नव्हती. काय झालं एका बँकेवरती दरोडा पडत होता. मी गेलो. मी बघितलं त्या दरोडेखोराला. तर मी म्हटलं आहेस ना रे? आहे मी इकडेच आहे.
तर मी म्हटलं त्याला, अरे काय रे असं ओरडलो. तर तो पळायला लागला. मी पण त्याच्या मागोमाग पळायला लागलो. तो जोरात पळायला लागला. मी पण जोरात पळायला लागलो. मध्ये भिंत आली. भिंतीवरनं मी उडी मारली. धानकन आपटलो कमरेवर. तेव्हापासून ही कंबरदुखी सुरू झाली. बाकी काय टेन्शन. जरा खाली खाली चढून दे व्यवस्थित. जरा खाली. हा खाली खाली. अजून पाठ संपले आता. नक्की कुठे लावू मी? पाठ संपली आता. आणि हे पाठ आहे की पोट आहे तेच कळलेलं नाही मला. ते काय आहे वयोमाना परत वे पाठपोट झाले आता ते सगळं. आज नक्की सुवर्ण क्षणाचे मानकरी आहे. नाही काय नाही चुकलं माझं. घ्या. काय ठेवते तिथं. बर. हा आणि एक गोष्ट लक्षात काय काय झालं? चुकून डोळ्यात बुड गेलंय. थांबा 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 थांबा. नको त्यावेळी का उचल. थांबा. काय झालं? नाही ते बाम लावला नाही तो चुकून डोळ्यात बुड गेला माझा. अरे बाम कधी डोळ्यात घालतात का रे गजड्या? नाही. एक लक्षात ठेव. आता मला रोज बाम लावून दिल्यानंतर हात धुवून येत जा पहिला. रोज रोज म्हणजे मी तुम्हाला रोज बाम लावायचा आहे? म्हणजे काय? अरे तुम्ही कशाला आला? तुम्ही कसं काय चाललंय का तुमचे? काय चाललंय तुमचे? काय हो का एक लक्षात घ्या. त्यांनी मला धमकी दिली. मला गोळीनं मारतील धमकी दिली. कोणी गोळी मारत नाही. काय बाप जदेचं राज्य आहे काय त्यांचं? अरे मी असताना कोणी तुझ्या केसाला पण धक्का लावू शकत नाही. अहो काका गोळी मारल्यानंतर केसांचा काहीच संबंध येत नाही हो. नाही कोणी दिले कोणी तुला धमकी? ते भाऊ दाजी साहेब कोंडके. मग कठीण आहे म्हणजे? नाही तुझं वाचणं कठीण आहे. म्हणजे वाचन कठीण म्हणजे काय आहे? अरे 8-10 मर्डर केलेत त्या माणसाने. हो काय बोलताय काय? एकदम डेंजर माणूस. 5-6 मर्डर तर त्यांनी पोलीस प्रोटेक्शन मध्येच केलेत. एका मर्डरच्या वेळेला दस्तूर खुद्द मीच होतो तिथे प्रोटेक्शन द्यायला. हा तुम्ही काहीच केलं नाही? काहीच कसं काय करणार नाही एवढं कळतं मला. मर्डर करत होता. हा मग मी पुढे झालो. हा एवढंच? मग अरे एवढं पुढे व्हायला पण ना इथे डेअरिंग लागते. हा इथे ताकद असून फायदा नाही. इथे डेअरिंग लागते. मी असं पुढे झालो आणि निघून गेलो. काय बोलताय काय तुम्ही? अहो माझ्याच लुक टेस्ट आहे. तुम्हाला कसं प्रोडक्शन साठी घेऊन जाऊ मी? काय? हिंदी फिल्मचं करिअर आहे माझं. कळलं का तुम्हाला? काही काळजी करू नकोस. अरे एक लुक टेस्ट गेली म्हणून काही होत नाही आयुष्यात. अरे काय करिअर थांबत नाही तुझं. तुझ्यात जर टॅलेंट ठासून भरलेले असतील ना तर 10 प्रोड्युसर तुझ्या दारात उभे राहतील. तुम्हाला काय माहितीये? संजय नार्वेकर. हे पण यायला लागलं मला. चला आल्या जमलं तर ठीक आहे. पण आलं की नाही? अरे थिएटर गेलेला माणूस आहे मी. थिएटर गेलेला. मला काय कळतं म्हणजे गलगले गलगले. अहो काय बघताय? मुलगी नवीन आहे बघून हसते आहे. पटकन विचारून टाका पॉलिसी बद्दल. गलगले निघाले. या देख ये देख ये हिंदू का खून है मुसलमान का. अब पता इसमें से हिंदू का कौन सा मुसलमान का कौन सा. साले बनाने वाले ने फर्क नहीं किया. तू कौन होता है साला फर्क करने वाला? काय को जाता था आपने अरे कशाला फालतू मिमिक्री करताय? कशाला मरायला वाउचर फाडण्यासाठी फालतू टॅलेंट दाखवताय तुम्ही? कशा करता? नको हे काम करा. पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या. जरा कोमट करून आण. पाहिजे ते प्या. काय काय पडायला होतं नेम चुकतो जरा नीट घ्या. घ्या लवकर प्या. हे बघा एक लक्षात घ्या. माझं मी प्रोटेक्शन करेन. तुम्ही काही करू नका. कळलं? काय काळजी करू नकोस. ए जाधव बरं झाला सापडला तू. ए बाळा मला वाचव मला वाचव. ह्याच्यात लपायला जागा आहे का? एक सेकंड ह्याच्यात लप. जरा मोठं करायचं ना. मला वाचव. दोन बघा तुम्ही मला प्रोटेक्शन द्यायला आलात ना. माझ्या मागे काय लागताय? काय काय चाललंय सगळं? अय हिरो बाजूला वय. लय तंगी लय या चिचकुळ बेंब्यानं. चिचकुळ बेंब्या? चिचकुळीवाणी तोंड आहे ना त्याचं. जवा जवा पोलीस स्टेशनला पैसे मागायला जातो तेव्हा तेव्हा झोपेल असतंय म्हातारा. काय हे सगळं? काय नाही माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे घेतले होते. सगळे पैसे देऊन टाकीन म्हणून सांगा. तुम्ही बोला. तुम्ही सेलिब्रिटर. ऐकल ऐकतात हे बघा भाई एका आठवड्याच्या आत
एका आठवड्याच्या आत मला पैसे पाहिजे. जर नाही दिले ना दोघायला मारून टाकी ना. त्याच्या आईचं बाव चळेल तोंडाचं. तुमच्या फालतू मला मारून गेला तो. रक्त आलं मला. काय 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 म्हणालस? रक्त आलं. रक्त आलं. बापरे बाप. रक्त आलं. मला रक्त म्हटलं की भोवळ येते. भोवळ येते. बीपी वाढायला लागलं. बोला. तुम्ही माझ्या प्रोडक्शन आलेलात ना. रक्त पण भोवळ काय ते. अरे मला औषध. कुठलं औषध? थांबा. हॅलो डॉक्टर. डॉक्टर ॲम्ब्युलन्स पाठवा. ॲम्ब्युलन्स पाठवा. थांबा 2 मिनिटं. हॅलो डॉक्टर. डॉक्टर ॲम्ब्युलन्स पाठवा. डॉक्टर हॅलो. सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजसेवक अरुण कदम. ये घाबरे बापाचं हॉटेल आहे काय? आवाज कमी कर. सॉरी तुम्ही जेव्हा सॉरी ये घाबरे मार वाजवलं सटकण्याची. आवाज कमी कर. सॉरी वेटर. ए वेटर. का अण्णा काय खाणार? बसारे मी अन्नाय मी. तुला फारून बघ ना बसारे मी कोण आहे? मी कस्टमर आहे ना. सॉरी कस्टमर. काय खाणार? मी एक मेंदूवडा खाणार. एक मिनी मेंदूवडा. एक मिनी मेंदूवडा. मिनी मेंदूवडा काय? मिनी काय? अरे मिनी म्हणजे मला एक मेंदूवडा हवा आहे. सॉरी मला ते कळलं नाही. मी काय म्हणतो, तुम्ही टेबलवर बसून खाणार की प्लेट मध्ये बसून खाणार? आवरूच आहे मी. डिश मध्ये बसून खायला बसऱ्या कान फरत मारत नाही. कोण पण येतं आणि कोणाला पण बोलतं. अरे सिनियरिटी म्हणून काही चीज आहे का नाही बसऱ्या? मला एक कळत नाही, माझी प्रतिष्ठा कमी जाईल का ह्या लोकांचा माज वारलाय? वा 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 वा. एक वडा सांबार घेऊन ये. आणि शेंगा. ए तुझ्या 2 शेंगा आहेत ना, त्याच्यावर तारू तुरू चालत नाही. घेऊन ये पटकन. दादा इथे बसू मी? का तुला जागा नाही? नाही जागा होती पण ती दुसरीनं घेतली. मग म्हटलं ती जागेवरून उठत नाही तोपर्यंत बाहेर उभं राहण्यापेक्षा ज्याच्यासोबत जागा मिळेल त्याच्यासोबत नाश्ता करू, म्हणजे ऍडजस्ट करू. बसू इथे. बस आता. मी एकटाच 12 मिनिटं करून काय करू? नुसताच बसून राहण्यापेक्षा तू बस. थँक्यू दादा. थँक्यू. दादा काय मागवलंय? मेंदूवडा मागवलं मी. शपथ. मला पण एक मागवा ना. का तुला तोंड नाही? मला तोंड आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी खूप गरीब आहे. खिशात 1 रुपया नाही आणि खूप भूक लागली. एक वडा सांबार मागवा. तुम्ही तुमच्यासाठी मागवला तो दिला तरी चालेल. नाही मला भूक लागली. मी खाणार माझं बरं. नाही दादा नाही फुकट नकोय मला. मी फुकट कधीच काही खाल्लेलं नाही आयुष्यात. फुकट नकोय मला. त्या बदल्यात ना मी तुम्हाला जादू दाखवेन. काय बोलतेस? अरे बरं तू म्हणा जादू दाखवणार? मग त्या जादूने डिश करून 2 डिश मागू आपण दोघे का? मला ना कधी कधी सर तुम्हाला बघून त्या हिमनगाची आठवण होते. कोण आहे हिमनग? ज्या हिमनगाच्या एकूण आकारापैकी फक्त 1 अष्टमांश भाग लोकांना दिसतो. तुमच्या विनोदाची खोली अशीच कुणाला कळणार नाही
किती सहज म्हटलं डिश करून वडा सांबाराची डिश घेऊन ये. म्हणजे तुम्हाला हे सुचवायचंय ना की डिश करून अन्न मिळालं असतं तर देशातली कुपोषणाची उपासमारीची समस्या सुटली असती. हे सुचवायचंय ना. नाही रे आवरण नाही. आवरण नाही. अरे जे लेखक देतात ना काहीतरी लिहून ते मला झेपत नाही. म्हणजे दादा तुम्ही माझ्या कलेची चेष्टा करता. नाही सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी कलेची कधीच अशी फालतूगिरी भंगच करत नाही, चेष्टा करत नाही. आय विल रिस्पेक्ट एकदम कन्फर्म. येस. म्हणजे तुम्हाला माझी जादू बघायची नाहीये. अरे म्हणजे असं काय नाही. आता मी वडा सांबार ठीक आहे सर, ठीक आहे. पण एक दिवस सर, काय एक दिवस मी खूप मोठा जादूगार होईन. तेव्हा 1000 रुपयाचं तिकीट घेऊन माझ्या शोला बसाल तेव्हा विचार कराल की जादूगार समोर बसला होता, एक वडा सांबार मागत होता. तो जर त्याला तेव्हा दिला असता तर तिकिटांचे 1000 रुपये वाचले असते. काय बोलतो? एवढा मोठा जादूगार होणार आहेस तू? म्हणजे काय? म्हणजे 1000 रुपयाचं तिकीट तुझ्या शोला असणार? म्हणजे काय? येतील लोक? म्हणजे काय? म्हणजे तुझा शो बघायला लोक येतील? हो चालेल. हे म्हणजे लक्षात राहिलं नाही. अरे म्हणजे आवडलं असेल तर मला तू जादू दाखव. मी हा बघ तुझी जादू आवडली ना तो माझा वडा सांबार तुझा. चालेल. मी जादू दाखवायला सुरुवात करतो. तो भाई और बहनों पेश है आपके सामने दुनिया का सबसे बड़ा कलाकार. थोडी गंमत थोडा थरार पण प्रयोग नाही बेकार. ज्याच्या नावाचा हाहाकार जादूगार ओमकार. पण जादू सादर करण्यापूर्वी विनम्र सूचना. ही जादू मी स्वतःच्या रिस्कवर सादर करतोय. याचं अनुकरण करू नका. जीवावर बेतू शकेल. आणि लहान मुलांनी हे बाळा इकडे. लहान मुलांनी आई बाबा कामावर गेल्यानंतर एकटाच काय करू म्हणून जादूचे प्रयोग करायचे नाही. नाही म्हणजे आई बाबा कामावर गेलो मी काही करणार नाही. कारण मी स्वतःच आई बाबा आहे. मलाच कामावर जायला लागणार. त्याच्यामुळे मला एवढा टाइमच नसणार. आता मी जादूला सुरुवात करतो. तुम्ही एक आकडा मनात धरायचा. मी तो ओळखून दाखवणार. मी जो आकडा धरणार राजेश सर, विशाल दादा, जादू मस्त. इथे असे सगळेच नमुने ज्यांच्याविषयी आपल्याला प्रश्न पडतो ह्यांचं करायचं काय. तुम्ही एक आकडा मनात धरायचा. मी तो ओळखून दाखवणार. चला 1 ते 10 मधला कुठलाही एक अंक मनात धरा. असं धरायचं. एक मिनिट. हा आले. शाबाश. आता मला सांगा तो अंक तो आकडा 1च्या जवळचा आहे की 10च्या जवळचा आहे? 1 मिनिट. तो 1 आणि 10च्या मध्ये आहे. तुला कळणारच नाही. जाम कठीण पकडलाय. म्हणजे तो कोणाच्या जवळचा नाही? अजिबात नाही. म्हणजे बरं मग तो 1, 2, 3, 4 यापैकी आहे? 1 मिनिट. नाही तो याच्या मग 7, 8, 9, 10 यापैकी बघायला लागेल जर. नाही अरे जाम कठीण पकडला रे. जाम कठीण पकडला. नाही. आपलं नाव काय? कदम. अरुण कदम. अरुण कदम साहेब, तो तुम्ही मनात धरलेला आकडा 5, 6, 7 यामध्ये आहे? थांब बघू दे मला. जाम कठीण आहे रे. नाही कळणार. बरं मग तो आकडा 5, 6 यामध्ये आहे की 6, 7 यामध्ये आहे? एक मिनिट शाळे जामच कन्फ्युज करतेस तू मला. जर दोघांमध्ये आहे. दोघांमध्ये? अरे जाम कठीण पकडला. तुला खरंच खूप कठीण आहे. या आधी मी आयुष्यात इतका कधी गोंधळलो नव्हतो. पण तरी मला माझी तपश्चर्या माझी जादू सांगते की तुमचा जो आकडा आहे तो 6 असेल.
अरे बाल्या एकदम करेक्ट बोललास. अरे मी 6 चाकरं पकडत. काय बात आहे, एक्स्ट्रीमली जादूगार आहेस तू. म्हणजे काय, मला सगळं कळतं. मी जादूगार आहे. मी जादूगार आहे. वडा सांबार. मी नको हावऱ्यासारखं बघू, हे तुझं घे बसा. मी जादूगार गरम आहे. वडा गरम आहे. घे घे. मी जादू. अरे जाम मोठा जादूगार. अरे मी 11,000 पकडले. लय मोठे जादूगार आहे ना. वा वा वा. याच्यासोबत लस्सी असती ना तर मजा आली असती. आहे ना, फक्त 50 रुपये लस्सी. मग घेऊन ये. घेऊन ए बसा रे, आता बोलत ना, मी गरीब आहे, पैसे ना माझ्या घर. तुम्ही द्याल ना. मी का देऊ. तुम्हाला आणखी एक जादू दाखवेन ना. तुम्हाला ती जादू आवडली की तुम्ही लस्सीचे पण पैसे द्या. नाही 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 नाही, बघा, नाही दिलेत ना पैसे तर मी इथे भांडी घासीन. पण लक्षात घ्या, काय, उद्या जर मी मोठा जादूगार झालो तर मी तुमचं नाव सगळ्यांसमोर घेऊन सांगेन की एक भला माणूस मला भेटला होता ज्याने मला लस्सी पाजली होती. काय बोलतोय. म्हणजे तुझी इंटरव्ह्यू घेतील. म्हणजे काय, स्टेजवर ना तू माझं नाव घ्यायचे. म्हणजे काय. मग मी मला जादू दाखव. लस्सी लस्सी मला मार्की मला शिकव. मला प्लीज शिकवणार. पण मला तुमचा शर्ट आवडलाय तो द्या. सर खाण्यापुरते ठीक होतं, कपडे काढतोस आता माझा. बघा, म्हणजे मी उद्या मोठा जादूगार होणार. 1000 रुपयांचं तिकीट. हे तुमची लस्सी आणि हा तुमचं बिल. वाचारे बिल नंतर. नंतर दे. वाचारे मी जादू शिकतोय. सर तू पण ये. 1000 रुपयाचं तिकीट तुला परवडणार नाही. मग तू शिक, तू पण शिक. बघा शिकव म्हणा, जादू शिकव. शर्ट. हा करतो. शर्ट. ओके. आता मी तुम्हाला सगळ्यात मोठी जादू दाखवतो. म्हणजे सगळ्यात वरचं टोक. जगात कोणालाच येत नाही अशी जादू. तुमच्याकडे बघूनच सुचली मला आता. वाचारे माझ्याकडे बघूनच लेखिकेला काय काय सुचतं. ओके. 2000 रुपयांची नोट आहे. हाय बघा, 2000ची नोट द्या. आता सर्वांसमक्ष ही 2000 रुपयांची नोट मी बदलणार आहे. जय प्राजक्ता मालिन मंत्रम ब्ला 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 ब्ला. कोण काय मिळवतोय, कोण काय गमावतोय. जादूगार इकडे त्यांना दमवतोय. 2000 डायरेक्ट 20 रुपयाची नोट केली. जाम भारी जादूगार तू. मस्त जादू करतोस तू. आता एक काम कर, परत ही घालो आणि 2000ची परत आण. सॉरी, ती जादू मला नाही येत. अरे रिवर्स मारायला बसायला. नाही, इतकं सोपं नाही ते. नाही येत मला. तुम्ही घ्या. चले काय बाजूगिरी. मग 2000ची डायरेक्ट तू 20ची केली. अरे माझे पैसे. हो, पण मला जेवढं येतं तेवढं करून दाखव ना. 2000 रुपयाची नोट होती ना माझी. मी काय म्हणतो, मी करू का जादू. तुला पण येते. हा, मला येते जादू. मी करून दाखवतो ना. द्या इथे. माझा पण एक मंत्र आहे, तो बोलतो मी. जय गौरम दरिद्रम मंत्रम टाना ना ना ना. लवकर जादू. हा जादू कर लवकर कर. हे तुमचे पैसे. दुसरे 2 रुपयाचं कॉईन. तुला मी 0 वारवायला सांगितलं, तू डायरेक्ट कमी केलंस. अरे ते मंत्र बिघडला वाटतं माझा काहीतरी. ऍक्च्युली मंत्र काय फालतूगिरी आहे. हे तुम्ही दोघं थांबा जरा. तुमची फालतूगिरी बंद करा. मला माझ्या बिलाचे पैसे द्या. मला खूप काम आहे. द्या. अरे वचरे कुठून आणू. 2000 रुपयाची नोट होती माझ्याकडे. तुम्ही पैसे घालवलेत, माझे गायब केलं. मी आता घालवलेले पैसे परत जादूने परत आणू शकतो. तुम्हाला पण जादू येते. हा म्हणे येते थोडी जादू. ठीक रे. काय हे बघा पोरांनो, जे काय मी करतोय मी माझ्या रिस्कवर करतोय. तेव्हा हे घरी जाऊन कुणी लपून बिपून काही करू नका, जाम धोका होईल. हा तर बाळांनो, डोले मिठा. डोले मिठा. 1 2 3 पाला. माझा बिल आहे. वा. या परफॉर्मन्सनं तुम्ही खरंच आमच्यावर हास्य जादू केलीत. सुरेख झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई, अतिशय गोड परफॉर्मन्स होता. अरुणदा, तुम्ही खूपच, परत एकदा मी म्हणणार आहे की आमच्या मंचाचे क्युटी पाय तुम्हीच आहात फक्त. आणि आज त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. ओंकार, तुझ्याकडे कुठलंही कॅरेक्टर आलं तरी ते तू
खूप छान निभावतोस तू त्याला, म्हणजे शेवटपर्यंत तू ते पकडून राहतोस, सोडत नाहीस. आणि मला ही तुझी गोष्ट भयंकर आवडते. ॲज अन ॲक्टर मी तुझी फॅन झाली आहे आता. मस्त झाला, मजा आली. पुन्हा एकदा अरुण दादांना फसवलं तेवढं नाही आवडलं फक्त, पण बाकी फार मजा आली. गोड झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा लाजवाब. ओमकार, आज एक वेगळी गोष्ट मला कळली आणि मला छान वाटलं ते ऐकून की तू हजारो तरुणींच्या हृदयाची धडकन वगैरे आहेस. सर मलाही माहित नाही. पण म्हणजे एवढ्यात तुझा जर हा स्पीड असेल तर पुढे काय होईल असं मला. एनिवे, मस्त परफॉर्मन्स, व्हेरी नाइस, मला खूप आवडला. अरुण जी, खास आपके लिए कुछ पेश करता हूँ. काश आपकी कॉमेडी का इंश्योरेंस करवाए. वाह वाह. काश आपकी कॉमेडी का इंश्योरेंस करवाए, परफॉर्मेंस से पहले पब्लिक से प्रीमियम भरवाए. वाह. काश आपकी कॉमेडी का इंश्योरेंस करवाए, परफॉर्मेंस के पहले पब्लिक से प्रीमियम भरवाए. अगर पंच नहीं फूटा तो आप पे ही खर्चे का क्लेम करवाए. हात भर शेंडीला सुदाम्याला पाहुण्याचे भगवान, गाय रवली रानात गेली शोधून झालोय जाम. हात भर शेंडीला सुदाम्याला पाहुण्याचे भगवान, हात भर शेंडीला सुदाम्याला पाहुण्याचे भगवान. फोन वाजला. हॅलो हॅलो हॅलो. हा काय काय काय. हा पोचलो. हो, काळजी करायचं कारण नाही. 2 कवट्याचे पोले घेतलेत म्हणजे अंडी. काय झालं, आमिर हडगर आहे ना, त्याची कोंबडी आली होती दारात, तिला जो ब्लॅकमेल गेला 2 अंडी दिला टापकेन. लगेच कवट्याची पोले करून टाकले. एक काम कर, वासाडे ऐक जरा, खेक्या करू नकोस. मी चंद्रावर चाललोय, भाजी मार्केटमध्ये नाही. तर सारखा फोन करून तर देऊ नको, नाही तर रोमिंग लागेल आणि बॅलन्सची वेल्डिंग करशील माझ्या आणि तुझ्या पण. काय फोन ठेवायचा की दालनार फुकटची नाही ती. तर नमस्कार मंडळी. ओळखली काय? ओळखले नाही. माणूस की जिवंत आहे अजून म्हणायची. तरी पण ज्यांनी ओळखले नाही त्यांना सांगतो मी चंद्रू गानू देवलेकर. काय जमलं. आणि या माझा जुजबी पुरस्कार. पण खरं सांगू, मला अजून पण कळलेलं नाही ह्या माझा कौतुक होता की जो केलेला पोपट होता. पण ठीक आहे, आपल्या लोकांनी नाचवाय सांगितलं म्हणून नाचवतोय. तर मूल मुद्दा काय आजचा, अमेरिकेमध्ये जसं नासा आहे ना तसं मी माझं मासा काढलंय. तर मासा म्हणजे काय, मालवण अँड शेंद्रू असोसिएशन म्हणजे मासा. तर मासाच्या अंतर्गत त्याच्या बॅनर खाली मी हे यान तयार केलंय आणि ह्या यानात बसून मी चंद्रावर जाणारा एक मुंबईचा ताडगडी घेऊन. काय जमलं, तर ताडगडी बोलवलाय मी मुंबईतनं, पण झेमने हेल्पटतोय कुठं, याला जाऊ गेला कुठे टचबलला की काय पर्यास. तर ता येईपर्यंत मी देवाची पूजा करतो माझ्या. आलो सर. आलो. यस सर, मी पोचलेलो सर. कोकणातून पहिल्यांदा चंद्रावर रॉकेट जातंय आणि त्यासाठी माझं सिलेक्शन झालंय. ही जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन. यस सर, आय एम रेडी सर. मी आला लात लागली असती, कवटा फुटली असती माझी. घबराव. काय झालं काय. चंद्रू गानू देवळेकर. हा वय मिस्ता कोकणचा चॉकलेट हिरो. बोल काय. अहो पण तुम्ही तर डिरेक्टर आहात ना, तुम्ही तो बाहुबली करत होतात ना. नाही काही टायमासाठी बाहुबली मी बारदाण्यात गुंड्या लिहून ठेवलाय. तर काय तू वासाड्यामधनं कल्टी मारलीस म्हणून मी प्रसाद खांडेकरला घेतला माझ्या अंगात मस्ती म्हणून. तर त्याला घेतला आणि त्याला काय केला, त्याला म्हटलं पोरा बॉडी कर. तर त्या वासाड्यान पार्ट 1 आणि पार्ट 2 ची बॉडी एकदम केला आणि तो बेडकार का फुगला ना टामकान. मग कॅमेऱ्यात बाहुबली कमी आणि खाऊगली जास्त दिसायला लागला. मग त्याला जरा डिबार केलाय मी. त्याला सांगितलं जरा पातळ हो, शेवग्याचे शेंगे यार का, मग शूटिंग करू. काय आपण मग हे अचानक चंद्रावर जायचं कुठून आलं तुमच्या मनात. माझ्या नाही पप्पेच्या मनात आलं. पप्पे माझी नात नाकावडी पोर आहे. पप्प्या जानू देवलेकर माझी नात. तिला काय आलं हटावलं, पुढे येऊ नको मागायला. काय आलं, आपला रातला मी जेव्हा बसलेलं होतं ते आले म्हणे तात्यानो मला गोष्टच सांगा.
आणि कसली गोष्ट चांदोमाची गोष्ट. मला काय लफडी काय समजत नाही चांदोमाची. मी शांत राहिलो. म्हटलं काहीतरी केलं पाहिजे म्हणून टोपभर भात केलं आणि आडवं पडलो आणि जाऊ दिसला वरती एवढा मोठा चपाती एवढा. म्हटलं सगळी लपडी ह्याच्यामुळे होता एक दिवस ह्याच्यावर चढूनच दाखवतो म्हणून म्हटलं यान तयार करूया आणि कुणातरी सोबत घेऊन जाऊया आणि वरती जाऊन टाकूया वेल्डिंग करून गायची. म्हणजे आपण ह्या यानाने चंद्रावर जायचंय. मग यानंच जायचंय वर. पण सर हे यान चंद्रापर्यंत पोचेल पोचून परत खाली येईल. टेन्शन नको. 2 मोटारी लावले इरीच्या. एक पेट्रोलवर आहे आणि एक डिझेलवर आहे. काय म्हणला 2 मोटारी असं का? महागाई वाढले ना सगळ्यांच्या कृपेने. जर स्वस्त पडेल तर टाकायचं आणि वर गल्टी मारायची. पण सर मी असं ऐकलंय ते रॉकेट उडवण्यासाठी असा शास्त्रोक्त अभ्यास असतो. त्याचं एक वेगळं सायन्स असतं. सगळं वाचून काढलं एका साईडनं. 12 दिवसात सगळं सायन्स वाचलंय मी. पण सर काही लोक 12-12 वर्ष हा अभ्यास करत असतात. ती त्यांच्या अंगात मस्ती आहे. माझ्या अंगात तेवढी मस्ती नाही. माझ्या अंगात बाकीची पण लफडी आहेत कामाची. कळलं काय? शेती आहे, लावणी आहे, पेरणी आहे, कोर्टाची तारखा आहे. जायला बापूस सुद्धा तिकडं. पण सर 12 दिवसात आपण पृथ्वीवरून चंद्रावर पोहोचू का? पोचू. काय झालं नाही पोचायला? कोकणात माणूस वाचा गेला ना की नुसतं अंगठ्यान पाणी सोडलं पिंडावर की तर डायरेक्ट स्वर्गात जातो. तर आपल्या चंद्रावर जायला काय प्रॉब्लेम आहे वाचाड्या? नाही तसं नाही सर. म्हणजे मी असं ऐकलं हे रॉकेट उडवणं एकदम असं साधी सोपी गोष्ट नाहीये ना सर. उडवायच्या गोष्टी आम्हाला कोकणी माणसाने शिकू नको तू. आम्ही लहानपणापासून उडतच आले वाय. चौचपाती एवढी जमीन असली ना तरी आम्ही वरती उडताव 2 किलोमीटर. कळलं काय? आणि टेन्शन घेऊ नको रे. चेहऱ्यावर किती टेन्शन. दोघं जाऊ चंद्रावर आणि टाक जाऊ वेल्डिंग करून द्यायची. अहो सर पण ते यान उडवण्यासाठी काही नियम असतात ना. ते नियम पाळावे लागतात. नियम एकच. वात काढायची चांगली. काय घ्यायचं? रॉकेट घ्यायचं. एवढी मोठी वाटी घ्यायची. त्याच्यात दगडी टाकायच्या खोवायचा आणि पटकन काढायची वाटेची. आणि लावायचं कांड. काय वात नाही काढली की प्रॉब्लेम होतो. म्हणजे मागल्या टाइम असा होल झाला. आठवलं लांब हो जवळ येऊ नको. आठवलं मला काय मागल्या टाइम मला ते योग्य हातकम करायच्या पोऱ्यान वात न काढता रॉकेट लावलं. काय जमालास? आणि जो फारकन फिरला गेला आडवर. त्या योग्य हातकमकर पडवी झोपला होता लुंगी घालून वारा येण्यासाठी. त्या वारा राहिला बाजूला जाऊन रॉकेट घुसला गेला आत. टाकला जाऊ भाजावल करून सगळी महत्वाची कागदपत्र जळली. पण सर आपल्याला आता चंद्रावर जायचंय ना तर तिथे जायला असं स्पेस सूट वगैरे लागतो. माझ्याकडे तर आहे पण तुम्ही ह्या कपड्यात चंद्रावर ते कसं दिसेल बरं? चंद्र काय माझ्या मोठा आहे काय शायनिंग मारायला? चंद्रू आहे मी. चंद्रू गाणू देवलेकर. चंद्रू कुठे पण जाऊ दे. फाट्यावर नाही तर चंद्रावर या ड्रेस मध्ये जाणार. तुला माहित नाही मागल्या टायमाला काय आलं? आठवलं लांब हो. आठवलं मला मागल्या टायमाला गोव्यात गेलो होतो स्कुबा डायव्हिंगला या ड्रेसवर. कॉन्फिडन्स बघ कुठल्या लेवलला होता माझा. आणि जो सगळे ओढीत बसले होते पावा बघतायत सगळे इकडे तिकडे. मी जो पटकन खेकड्यावर की उडी टाकली गेला खाली आणि जो एकटाच पेवत होतो वायकिन. आणि जो मला बघून एक जो काला जो बोंबडलेला मासा आला की नाही एवढा जबडा उघडला माझ्या समोर. अख्खी जो फॅमिली दिसली त्याच्या जबड्यात. सगळे जात बोलले त्याचे. रागान जाऊ माझ्याकडे बघ मी हटतोय काय जाऊ. आवडला की नाही मपलर करगोटा जाऊ आवडला आणि जाऊ त्याला हाडवा साड्या पाण्यातच बोललो त्याला. का घाबरला सॉरी म्हणला आणि जाऊ कल्टी मारला आलेला. एवढा मोठा मासा तुम्हाला सॉरी बोलून परत गेला? मग दरारा जायचा एवढा माझा शेंद्रूचा. कोकणात भावकीत जमिनीवर आणि पाण्यात सगळीकडे माझा दरारा. अहो कळलं तुमचा तो दरारा वगैरे काय ते. आता बोलण्यात खूप वेळ गेलाय. आपण जाऊया चला. मग पहिले एक काम करायला नारळ द्यायला लागेल. अहो ते नारळ बिरळ सगळं ते अंधश्रद्धा आहे तो. मी विरोधात आहे त्याच्या विरोधात. काय देव जर मड्यावर बसला दोघांचा तर कसला विरोध घालायचा तिकडं? याला नारळ द्यायला लागतो. देवाला खुश करायला लागतं. अर्ध्या वाटत तो वेल्डिंग केला सगळीची करायचं काय. बायका पोरं उड्यावर पडतील माझी. कळलं काय? त्यामुळे आपल्याला नारळ महत्वाचा आहे. आणि नारळ कसा दिशा पण दाखवतो आपल्याला. नाही सर ते दिशा दाखवण्यासाठी माझ्याकडे ऑप्शन आहे सर. ठीक आहे काय आहे तुझ्याकडे? होका यंत्र घेऊन आले सर. हे बघा ह्याच्या दिशा कळते. हे काय होका यंत्र आहे? म्हणजे बघा पूर्व पश्चिम उत्तर.
फोडलात काय ते मग वरटूस कशा काचेचं तर हाय इड्या पिड्या टल्ले तुझी कळलं काय काचेवर तुझं जर काय मड्यावर येणार होतं ना तर ह्याच्यावर आलेलं आहे कळलं काय अहो पण आपल्याला दिशा कशी कळणार आता दिशा कशी कळणार म्हणजे हा काय वरती खावण्याला घेतलाय हा दाखवणार ह्याला दिशा कळणार आपल्याला दाखवतो कळलं काय बघ आता याने कधी दिशा कळते होते काय ते माझ्यावर शंका घेऊ नका वाहनेर मारेन जाऊ घबरा बघ इकडं आता काय करायचं आता दिशा दाखवल बघा केलं काम बरोबर माझ्याकडे झालं शेंडी माझ्याकडे आली माझं काय करायचं ह्या साईडनं आपण जायचं अहो आपण ह्या साईडला गेलो तर आपण चंद्रपूरला पोहोचू आपल्याला चंद्रावर जायचंय ना नारळ मोठा आहे की तू मोठा आहेस मला करायला नारळानं सांगितलं ना ह्या साईडनं जायचं की ह्या साईडनं जायचं चंद्राची काळजी करू नको त्या झक मारत त्या साईडला येईल कळलं काय नारळ बिरळ झालं आता तरी निघूया ना आपण चंद्रावर जाणार आहे ना आपण मग आपण एक सिक्युरिटी घेतली पाहिजे अंगारा लावतो सिक्युरिटी अंगारा गावातल्या महाराजाचा अंगारे दिलेला आहे हे बघ काही तर पावडर आहे दुधात नाही टाकायचे लावायचे हा कसा अंगारा वगैरे लावता हे मला पटत नाही सगळं हे विज्ञानाच्या विरोधात आहे वरती भूत बित्त असू शकतात जक्की नसेल चेटकी नसेल हाडल असेल मानेवर बसून जर टाकलं दोघांची झेरॉक्स काढून तर काय करायचं वरती अरे हा काय डोक्यावर पडलाय का माणूस अरे वर कुठे आले भूत चंद्रावर कोकणच्या माणसाला कुठं पण भूत लागू शकतात कळलं काय खबराव मला नाही पटत हे तुमचा अंगारा बिंगारा हा पुसला मी अंगारा मी नाही तुमच्या सोबत चला लवकर जाऊयात निघूया आपण हे काम करायचा शांत राहू आणि आपण आता हे करूया कौल लावूया हो कौल बिऊल कसं नारळ ठेवला ते काय अंगारा बिंगारे लावले चला ना जाऊया ना आता कौल लावले देवाला खुश ठेवायला लागतो मग देवाला नाराज करून चालत नाही पहिले देवाला विचारायला लागतं जाऊ की नको तू गप्र शांत ये जास्त आपली शांतपणा करू नको हा मी म्हणतो ना बघा आज जडून उभा राहा त्यांना काय होणार आहे टेन्शन येणार आहे घबराव नाही तर पाकलेच राहिले त्या बाहेर काढतो कपातनं दिला नाही जाऊ उजवी पाकली डावी पाकली हा तर हे जागेतला देवा मी शेंद्रू गानू देवलेकर आणि हा मुंबईचा ताडगडी आम्ही दोघं मिळून चंद्रावर चाललेलो आहोत तर तुझी यासाठी मनधरणी करताव आहे तर एक लक्षात घे तुला जर या चांगलं वाटत असेल तर उजव्या साईडची पाकली तुझ्याजवळ येऊ दे आणि जर तुला आमच्याबद्दल काही शंका असेल डाऊट असेल वाईट वाटत असेल तर डाव्या साईडची पाकली पडू दे केला ना काम बरोबर वसाड्या सकाळी हात नव्हतं धुतलंस काय तू काय झालं डाव्या साईडची पाकली पडली देवान मला कौल दिला ना आता काय करायचं तुला पहिलं जायला का मी शेवटी मागून येईन मागून येईन का मागून येईन ती काय बस आहे का पहिली बस गेली मग मागच्या बसने तुम्ही आलात आणि मागून तुम्ही कसे येणार हो मागून कसे येणार म्हणजे काय टेन्शन घ्यायचं कारण नाही वरच्या कपाट्यामध्ये पावशेरी ठेवलेली आहे ती जाऊ नाकावडी मारतो तुझ्या अगोदर चंद्रावर जाईन मी रापकेन काय मला नाही जायचं चंद्रावर मी चाललो घरी तुमचं